फक्त अमोल देवगुडेच नाही तर त्याच्यासारखे अनेक दुकानदार केज पोलिसांच्या दरोडेखोरीत सापडले। कोणाकडून 2 लाख, कोणाकडून 3 लाख उकळण्याची माहिती स्टार माझाकडे येऊ लागली। कधी लातूर, कधी उस्मानाबाद, तर कधी मुरुड सारख्या छोट्या गावात पोलिसांनी धाडी टाकल्या। याची माहिती घेण्यासाठी स्टार माझाच्या टीमनं केज पोलीस स्टेशन गाठलं। पोलिसांनी टाकलेल्या बनावट धाडींची चौकशी सुरू केली। सुरुवातीला हे पोलीसच सराईत गुन्हेगारासारखी उडवाउडवीची उत्तरं देत होते। पोलिसांनी पैसे मागितल्याचे गंभीर आरोप होतात, त्याच्याविषयी तुमचं काय मत आहे? आता आमचं तर पैसे मागण्याचं काही येत नाही, ते कंपनीचे लोक आहेत, त्यांनी जर काही केलं असेल तर त्याबद्दल माहित नाही, कारण फिर्याद त्यांचे प्रकार केला तर आपण काय कारवाई करणार? मागितले असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, ज्यांनी काही केलं असेल। कंपनीच्या आजच्या कारवाईमध्ये कोणी सोबत आहे का? सध्या तर आज सोबत नाही। सतत 2 दिवस स्टार माझाच्या टीमनं या प्रकरणाचा पाठपुरावा केला। बीडचे पोलीस अधीक्षक रवींद्र शेणगावकरांना घटनांची माहिती देण्यात आली। त्यांनी ही चौकशी सुरू केली। केज पोलिसांचं धावत आणलं। पोलीस धावत पळत अमोल देवगुडेच्या दुकानाकडे आले। घटना न उघड करण्याची विनंती करू लागले। अमोल आणि उस्मानाबादच्या काही व्यापाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलवून घेण्यात आलं आणि उकळलेले 70,000 रुपये अमोलला परत देऊन टाकले। महाराष्ट्रात पहिल्यांदाच पोलिसांनी लुबाडलेले पैसे परत मिळण्याची घटना घडली। त्यामुळे अमोल देवगुडेनं पेढे वाटून आपला आनंद साजरा केला। मात्र अमोल सारख्या अनेक दुकानदारांना पोलिसांनी लुबाडलंय त्याची कबुली सुद्धा पोलीस देऊ लागले। लुबाडच्या प्रकरणात जी काही केज पोलिसांनी कारवाई केली आहे उस्मानाबादमध्ये, त्यामध्ये असं सांगितलं जातं की त्या ठिकाणी जाऊन 70,000 रुपये व्यापाऱ्याकडून पोलिसांनी घेतले। नेमकं काय प्रकरण होतं आणि ते 70,000 रुपये तुम्ही परत केलेत का पोलिसांनी? तर सगळे प्रकार अजून चौकशीमध्ये निष्पन्न झालेला नाही, परंतु आमचं पथक जे उस्मानाबादला तपासायला गेलं होतं त्यांनी तपासामध्ये काही गंभीर चुका केलेल्या आहेत। त्याबाबतची मी चौकशी केलेली आहे, खात्री केलेली आहे आणि त्याबाबत सविस्तर अहवाल मी वरिष्ठांना सादर करणार आहे। हे आहे पोलिसांच्या धाड सत्राचं खरं रूप। यशवंत सोनावणेंच्या मृत्यूनंतर राज्यभरात सुरू झालेल्या धाड सत्रात एकही मोठा मासा पोलिसांच्या हाती लागत नाही। त्यामागचं कारण उघड आहे, भेसळ रोखण्यात यंत्रणेला अजिबात रस नाही। या उलट धाडसत्र पथ्यावर पाडून अधिक पैसे उकळण्याचा धंदाच पोलिसांनी थाटलाय। हे प्रकरण म्हणजे एक हिमनगाचे टोक आहे, कारण आयपीआर कंपनीच्या लोकांनी केवळ लातूर, बीड आणि उस्मानाबादमध्येच नाहीये, तर अगदी महानगरामध्ये म्हणजे पुणे, नाशिक आणि मुंबईमध्येही अशा कारवाई करण्यात आली आहे। यावेळी अनेक व्यापाऱ्यांना या अधिकाऱ्यांनी चुना लावलाय। विशेष म्हणजे यांच्यासोबत पोलिसही असतात, तेव्हा व्यापाऱ्यांनी पोलिसांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आता पुढे आलं पाहिजे आणि अपेक्षा आहे की आबा यावर बोलण्यापेक्षा थेट कारवाई करतील याची। उस्मानाबादहून राहुल कुलकर्णीसह गोविंद शेळके, स्टार माझा, बीड।